वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यात माओवादाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डीव्हीसीएम, पीपीसीएम आणि एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण 5 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रित 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. 16 मे 2026 रोजी 5 वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करत हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये मधू उर्फ राकेश उर्फ बाजीराव बुकरू वेळदा, जीवन उर्फ जग्गू उर्फ भीमा देवा मडकाम, रजनी उर्फ दुर्गा उर्फ रामोती धुर्वा, मंगली रघु कुडसाम आणि लक्ष्मी डेंगा पुनेम यांचा समावेश आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये डीव्हीसीएम, पीपीसीएम आणि एसीएम पदावरील वरिष्ठ सदस्यांचा समावेश असल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र शासनाने या 5 जणांवर एकूण 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवाया आता जवळजवळ संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. एकेकाळी जिल्ह्यातील 10 उपविभागांमध्ये सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिल्याचे सांगण्यात आले. सन 2005 पासून सुरू करण्यात आलेल्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेमुळे अनेक जहाल माओवादी मुख्य प्रवाहात परतत आहेत. आतापर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर एकूण 819 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून केवळ 2025 पासून आजपर्यंत 137 माओवादी आत्मसमर्पित झाले आहेत. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक बक्षिसांसह गटाने आत्मसमर्पण केल्याबद्दल आणि पती-पत्नीने आत्मसमर्पण केल्याबद्दल अतिरिक्त मदतीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता भूपती उर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात 1063 माओवाद्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे माओवादाविरोधातील लढाईला मोठे यश मिळत असल्याचे चित्र आहे. आत्मसमर्पणाचा वाढता आकडा पाहता गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ अखेरच्या टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे. आता आपण जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्याकडे ते याविषयी मीडियासोबत संवाद साधत आहे. तो संवाद आपल्या स्क्रीनवरती पाहूया. येथे आज 5 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. त्यामध्ये कंपनी क्रमांक 10च्या एका नक्षल्याचा सुद्धा समावेश आहे आणि उर्वरित 6 पैकी 4 नक्षल्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. काय सांगायचं? गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ एकत्र मिळून संयुक्ताने गेले 2 तारीख मे 2026 पासून कालपर्यंत एक मोठा अभियान, त्याच्या नावे ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबविले होते. त्या ऑपरेशनच्या दरम्यान 8 कट्टर माओवाद्यांना आपण अटक केलेली आहे. हे 8 कॅडरपैकी 5 कंपनी 10चे उरलेले माओवादी होते. गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरील जो उरलेले होते ते समावेश आहे आणि फक्त एक महिला कॅडर राहिलेली आहे. आणि आपल्या गोपनीय माहितीच्या अनुसार ती पण काल रोजी विजापूर जिल्ह्यामध्ये आत्मसमर्पण केलेले आहे. तो एकत्रितपणे या अभियानाच्या यशामुळे गडचिरोली पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील आज तारीखला एकही सशस्त्र माओवादी सक्रिय नाही. सगळ्या माओवाद्यांना संपुष्टात आणण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला एक यश प्राप्त झालेले आहे. पण नक्षलवाद संपला जिल्ह्यातून असं वाटतं? नक्षलवाद संपला असं घोषित करतात. नक्षलवाद जोपर्यंत आयडिओलॉजी आणि आर्म्ड स्ट्रगल हे दोन्ही आपण संपवत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे 100% असं म्हणू शकत नाही. हे म्हणू शकत आहे की आर्म्ड स्ट्रगल जे आहे, सशस्त्र माओवाद्यांचा जो विरुद्ध लढाई होता ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहे. आपल्याला एक मोठा यश प्राप्त झाले, एक ऑपरेशनल माइलस्टोन म्हणून आपण सांगू शकतो. सर, गडचिरोली जिल्ह्यात आज बहुतेक प्रमाणात शस्त्रसाठा आणि रोख रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. सदर शस्त्रसाठा हा अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांकडून करण्यात आलेला आहे की आत्मसमर्पित नक्षल? 99% जे अटक केलेल्या नक्षल त्यांच्याकडून विचारपूस आणि त्यांच्या जो माहिती आहे त्या आधारित आपण डंप रिकव्हरी ऑपरेशन राबवित आलेले होते मागचे 10 दिवसापासून कंटिन्यूस.
त्याचा एक भाग आहे हे डंप रिकव्हरी आणि 99% त्यांच्याकडून हस्तगत केलेले आहे. सर हिंदी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.